ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून वार पलटवार सध्या सुरू झालेले आहेत। कुणी कुणावर काय वार पलटवार केलेत पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात अनर्थ मंत्री, गृहकलह मंत्री, नगरविकास मंत्री, शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, तर न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार। मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंचा निर्धार। संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये। एक अनर्थ मंत्री, एक नगरविकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री। दिवाळी येऊन गेली, पण शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी? पैठण तालुक्यामध्ये नांदरमधील दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, तर जिल्हा परिषद निवडणुका होतील तेव्हा दयावान पंतप्रधान पुन्हा कोपराला गुळ लावणार, ठाकरेंचा निशाणा। आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। अजित पवार हे बेधडकपणे सांगतात, शेतकऱ्यांनो हातपाय हलवा, मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? उद्धव ठाकरेंचे अजित पवारांना सवाल, तर सारखंच फुकट कशाला म्हणत शेतकऱ्यांनी सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत। या अजित पवारांच्या विधानाचा घेतला समाचार। अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळं कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा। मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी। त्यामुळे तुम्ही सुद्धा हात हलवून सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे। नुकसानीची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 रुपयांची मदत जमा झाली आहे। उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका, तर उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा। शेतकऱ्यांना अश्रूहीनावर कसलंही सहकार्य केलं नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी। आज साहेब आमच्या अशा परिस्थिती आमचं नाव विचार नाही करत, आमचे आलेच आमचे अशा परिस्थिती विचार नाही करत परिस्थिती आम्हाला डोळे जीव द्यावा का हात पुढे घ्यावा असं आम्हाला असं वाटतं। कर्ज आमचं पिठा ना, आम्हाला सरकारने कसली मदत दिली नाही, आम्हाला कसं सहकार्य केलेलं नाही। उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही, तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका, तर निवडणुका जवळ आल्यामुळे ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याचंही वक्तव्य। उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही, तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे। नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत। शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ते पाहण्यासाठी ठाकरेंचा दौरा। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना खासदार ओमराजे निंबाळकरांचं प्रत्युत्तर, तर नुकसानीची रात्री पाहणी केंद्रीय पथकावर ओमराजेंची टीका। ज्यावेळेस उद्धवजी आले होते त्याच वेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की बाबा ही मदत जाहीर झाल्याच्या नंतर नेमकं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय हे बघण्यासाठी मी स्वतः शेतकऱ्याबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहेत। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यामध्ये केंद्रीय पथकाकडून रात्री अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली नुकसानीची माहिती। जूनची तारीख मान्य नाही, तातडीनं कर्जमुक्ती करा। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी। निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा, तातडीने 50,000 रुपये हेक्टरी द्या। पहिल्यांदाच उद्धवजी बाहेर पडलेत, मला आनंद आहे। उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत। मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा देखील त्यांनी पाहिला नाही। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर बावनकुळेंचीही प्रतिक्रिया। विरोधी पक्षाचं काम आहे, पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत।